बीड लोकसभा निवडणुकीची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। महायुतीसह वंचित कडून देखील 2 दिवसांपूर्वी मोठं शक्ती प्रदर्शन बीड मध्ये करण्यात आलं। मात्र मतदारांची काय मत आहेत, मतदारांचा नेमका कौल कुणाला असणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये आणि गेल्या 5 वर्षांमध्ये नेमका काय विकास झाला का, हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण सध्या बीड तालुक्यातील पाली या गावामध्ये आहोत। पाली गावामध्ये प्रचंड मोठं मतदान आहे आणि या ठिकाणचं गाव सुद्धा कुणाच्या बाजूने आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं, येणारा तुमचा खासदार कोण असला पाहिजे? फक्त आणि फक्त बजरंग बाप्पा सोनवणे असतील। कारण जे बीडचा विकास पूर्वी 10 वर्षापूर्वी जो मुंडे घराण्याने केलेला नाही, 10 वर्ष आपण त्यांना निवडून दिलेलं, पण त्यांनी आश्वासनं दिली। बस 60 ते 65 किलोमीटर रेल्वे आली, ठीक आहे। त्यानंतर पुन्हा रेल्वे नाही आहे, पण अजून पण ते तशीच म्हणतात आम्ही रेल्वे आणू किंवा इतर कामे करू, ते होत नाही आहेत। जिल्ह्याचा विकास झाला नाही, बीड तालुक्याचं नाहीच। गेल्या 2 दिवसांपूर्वी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, वंचित कडूनही शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। तुम्हाला काय वाटतं, शक्ती प्रदर्शनानं काही फरक पडेल का आणि खासदार म्हणून कोण निवडून येईल? अजिबात नाही। खासदार म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे 100% निवडून येणार। पंकजाताईंनी तर मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं बीडमध्ये। त्यांनी पैसे देऊन लोक आणले असतील, पण आमचे बजरंग बाप्पा सोनवणे 100% लोकांच्या मनातून निवडून येणार। बजरंग सोनवणेंनाच तुम्ही मत देणार आहे? कुठल्या मुद्द्यावर देणार, विकासाच्या किंवा इतर कुठला मुद्दा? 100% विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांना निवडून देणार। कारण एक विकास आता या 5 वर्षात केलेला दाखवा खासदार त्यांनी, आम्ही त्यांना मत देतो। ताईंचं असं म्हणणं होतं की मी मोदी पर्यंत जाऊ शकते किंवा केंद्रातून विकास काम आणू शकते, तसा सक्षम उमेदवार समोर नाही, म्हणजे बजरंग सोनवणे हे तेवढा विकास करू शकणार नाही। 100% करणार बजरंग बाप्पा सोनवणे। अतिशय गरीब माणसाचा फोन एका रिंगवर उचलतात, त्यांना आम्ही 100% मतदान देणार। नक्कीच यांना विश्वास आहे की बजरंग सोनवणे हे जिल्ह्याचा विकास करतील। तुम्हाला काय वाटतं, कोण? हिंदी में बात करें तो चलेगा? मेरा ऐसा मानना है कि अभी बजरंग बप्पा 100% लगेंगे। और दूसरी बात ये है कि सिर्फ ईवीएम मशीन में ये लोगों ने घोटाला नहीं करना चाहिए। बैलेट पेपर तो है नहीं, और ये अभी तक भी आए, इनका डिपॉजिट गुल हो सकते। ये मेरा खुद का मत ऐसा है। और बजरंग बप्पा 100% लगेंगे। मराठे का वोट उन्हीं को जाएगा, मुस्लिम का वोट उन्हीं को जाएगा, ठीक है। मुंडे साहब थे तब की बात और थी, अब से भ्रष्टाचार है उधर, कोई इसके अलावा कुछ भी नहीं। पंकजा ताई की तरफ सब बड़े बड़े लोग हैं, सब जिले के पूरे नेता उनके साइड में है, तो बजरंग सोनवणे को कैसा वोट मिलेंगे? बजरंग बाप्पा कैसा है, गोर गरीबी को साथ देते, एक कॉल करे तो उनका कॉल उठाते, और ये बहुत बड़े लेवल पे है पंकजा ताई। तो ये लोग छोटे मोटे को अभी कुछ लेते नहीं। मुंडे साहब थे, उनकी बात और थी, उनको दिल से लोग चाहते थे, लेकिन मुंडे साहब अभी है नहीं, इसके वजह से बजरंग बाप्पा ही काम कर सकते। तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल किंवा जिल्ह्यात काही विकास झाला का? तुमच्या गावाकडे काही विकास झाला का? आमचं काय मोहनपुऱ्यामध्ये आहे, आम्ही तिथं काही विकास नाही, विकासच झाला नाही मोहनपुऱ्यामध्ये। मग आम्ही संदीप भाऊ आलते ते सणा दिवशी, तिथं काय आम्ही दाखिलं त्यांना सरकार दवाखान्यापाशी हे झालेलं म्हणून दाऊ पाणीचा, तिथं काय काम तिने आतापर्यंत केलं नाही ना, गच अजून सध्या ते नाली। बीड हे जिल्ह्याचं शहर आहे, म्हणजे जिल्ह्याच्या शहरामधलेच रस्ते खराब आहेत, नाल्याचा प्रश्न सुटला मोहनपुऱ्यामधला आपला? हो, नाल्या आहेत का तिथं? नाल्या आहे, समजा पाणी मग ते काम करीन ना, पाणी भी येत नाही। ऊपर की बात करना तू, ऊपर के लेवल विकास कामं कुठलीच तुमच्या भागामध्ये झाले नाही? झालेत नाही विकास मोहनपुऱ्यामध्ये, विकासचे काम। आता काय वाटतं, कोण विकास करेल? सोनेचे बाप्पा करतील असा विश्वास आहे? विश्वास आहे नक्कीच। या ठिकाणच्या मतदारांना हा बजरंग सोनवणे वरती पूर्ण विश्वास आहे। विकासाच्या मुद्द्यावरून या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनाच आम्ही मत देऊ, अशा प्रतिक्रिया या ठिकाणच्या सर्वच मतदारांच्या। एकूणच जर पाहिलं तर जिल्ह्यातील प्रत्येक गावामधून आता सध्या बजरंग सोनवणेंनाच आम्ही मतदान करू आणि बजरंग सोनवणेंच्याच बाबतीत आणि बाजूने सर्व मतदारांचा कौल असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण विजय होणार याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलं।